चला गला संघ आपल्याला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल तसंच आपण मुख्य मंचावर नक्कीच बघतोय की सिद्धेश कीर साहेब साहेबांचा विचार केला तर कल्याण जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय सेना तसेच विचार केला तर नगरसेवक सौ रंजना नितेश पेंकर ताई आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे। तसेच समेत त्यांच्या नितेश पेंकर साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। दादांची उपस्थिती आपण नक्कीच बघतोय। या स्पर्धेसाठी एक धावती भेट आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे। तर चला पंचांनी विनंती आहे सामने देखील त्वरित चालू करायचं। मुख्य मंचावर आपण प्रमुख पाहुणे देखील बघतोय तसेच नगरसेविका आपण बघतोय सोबत होती रंजना नितेश पेंकर तसेच त्यांच्या समोर आपण बघतोय तेच म्हणजे नितेश पेंकर आणि सिद्धेश कीर साहेब यांचा विचार केला कल्याण जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय सेना त्यांच्या देखील सहर्ष स्वागत आहे। बघा तसं अग्रगण फलंदाज चार षटकांचा सामना असेल। गोलंदाजी मार्गावर पण गोलंदाज पॉवरफुल षटक पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रुचित मागच्या सामन्यावरचा पुरस्कार मिळालेला खेळाडू स्ट्रायकिंगला आपण मनीष एका बाजूला मनीष एका बाजूला रुचित नॉन स्ट्रायकिंगला आपण गंधराजला बघतो आणि इथे मात्र बघा पहिलं चेंडू टाकताना कुठे शॉप वॉच केला जाईल आणि आता मात्र 12 मिनिटाचा अवधी असेल कुठेतरी लक्ष ठेवायचं। तसेच बघा विचार केला तर नितेश पेंकर साहेबांचा देखील डोंबिवली पश्चिम भाजपा मंडळ अध्यक्ष आहेत बघा पश्चिम विभागातील गोलंदाज रुचित भंडारी स्ट्राईक आपण मनीष कोठारी बघतोय। पहिल्या चेंडूवर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आपण शॉर्ट मध्ये खेळाडू बघतोय नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर बीट झाला पहिल्या चेंडूवर निर्धाव फेकला गेला। बघा बघा विचार करता एका बाजूला आपण वाडा बॉईज संघ आणि एका बाजूला आपण खलास बघा विचार करता दोन्ही संघ एका विभागात मैत्रीपूर्ण लढत असेल पण आता मात्र एक रायव्हरी एक बिग फाईट नक्कीच सामने दिसेल। विचार केला तर दोन्ही संघ या चषकासाठी आपल्याला खेळताना दिसतात। अजून एक चेंडू कुठेतरी बीट झाला कुठेतरी प्लेन मिस करण्याचा प्रयत्न चेंडू पक्का शनी उशी नक्कीच घेते ती चेंडू हा चेंडू देखील हल्ला चेंडू बघा विचार केला रुचित एक चांगला गोलंदाज यंगस्टार आहे त्या संघाचा विचार केला त्या संघामध्ये आपण गिरीला बघतोय दिनेशला बघतोय ऋषभला बघतोय चांगले गोलंदाज हर्ष अनिकेत आहे चांगले गोलंदाज हा चेंडू देखील अजून एक चेंडू उडते निर्धार बघा 3 चेंडू उडते शांत ठेवण्याचं काम केलंय चांगली गोलंदाजी करतोय। 4 षटकांचा सामना असेल बघा या दोन्ही संघ जिंकेल तो नक्कीच फाईट करेल तेच म्हणजे त्यांना टाकर संघासमोर बघा एक नशिबाची साथ त्यांना टाकर संघाला मिळून पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अजून एकदा प्लेन मिस कुठेतरी पंचांकडे अपील देखील केली गेली आहे। पंचांनी अपील आता मात्र तिसरा पंचांची मागणी केली गेली आहे। बॅटर सेफ आहे नक्कीच बायच्या स्वरूपात एक धाव असेल त्यांचं बघा विचार केला तर कोणत्याही संघाला त्यामध्ये कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल नक्कीच पंचांनी रिव्ह्यूची अपील केली तर मात्र कुठल्या पंचांनी नक्कीच रिव्ह्यूची मुभा असेल बाकी कोणत्याही संघाला रिव्ह्यूच्या कोणत्याही मुभा नसेल। विचार केला तर आपण एक बाजूला बघतोय खलास संघ खलास 3-2-1-4 संघ देवीचा पाडा त्यांच्या विपक्ष वाडा बॉईज गृहाचा वाडा आपला संघ 4 चेंडू फेकले 3 चेंडूवर निर्वाह फेकला त्यासाठी शेवटच्या चौथ्या चेंडूवर लेग बाय स्वरूपाची एक धाव बाय स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली। स्ट्राईक रोटेट झाली त्यानंतर स्ट्राईकला आपण गंधराजला बघतोय गोलंदाजी मार्गावर रुचित एक मोठा सामना आहे एक मोठी स्पर्धा आपण बघतोय सरण पॅकर्स क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिवस अंडरआर्म क्रिकेट सर्कल ची ही स्पर्धा आता मात्र चेंडू सोडून दिला लीव केलाय पंचांनी वाईट चेंडू नक्कीच घोषित केला अवंतर सर्वांची एक धाव कुठेतरी इथे धावा आणि तेवढंच महत्वाचे म्हणजे वाडाबॉस संघाला पहिले 3 चेंडू अकट टप्प्यावर फेकले गेले निर्धाव चेंडू फेकले गेले त्यानंतर तो कमबॅक करण्याचा प्रयत्न आता मात्र करतो आता अजून एक वाईट चेंडू कुठेतरी वाईट वर्ग टाकण्याचा प्रयत्न अजून एक चेंडू आला म्हणजेच वाईट चेंडू बघा 2 चेंडू 2 अवंतर सर्व धावा खर्च केले तर तसंच विचार केला तर आपण बघा धावसंख्येचा विचार केला धावसंख्येत आपण 4 धावा झाल्यात पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर मध्ये षटक यापर्यंत या पॉवर मध्ये षटकामध्ये कुठेतरी शांत ठेवलंय चांगली कामगिरी करतो तोच म्हणजेच आपण केलं तर रुचित एक चांगला गोलंदाज एक चांगला फलंदाज आहे। यानंतर आपण गिरीश म्हणजे आपण गिरीला देखील बघणार आहोत गिरीश आहे ऋषभ आहे दिनेश आहे चांगला संघ आहे त्यांचेच बंधुराज या संघात आपण खेळताना नक्कीच दिसत आज मात्र कुठेतरी मयूर नाहीये बघा मागच्या स्पर्धेमध्ये मयूरने चांगली कामगिरी केली होती कुठे आणि आता सीटचा नजरा चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लागला धावा मध्ये कोण 4 आलाय चौकार नक्कीच आला एक संघर्षमय चौकार कुठेतरी मारला शांत ठेवण्याचं काम केलं होतं शेवटच्या क्षणाला चौकार आलाय षटक संपलंय
तर षटक संबंध एक चांगला फलंदाज संघाचा अष्टपैलू एक ऑलराऊंडर खेळाडू बघा. खाल्ल्या संघामध्ये देखील काही खेळाडू असतात नक्कीच खेळता दिसत नाही. आपण शॉर्ट टुर्नामेंटला आपण विशालला बघतो, कुठली कमी खेळाडू खाल्ल्या संघामध्ये देखील आज खेळताना दिसतात. चला थोडं स्पीडअप करायचं निखिल, चला रुचित थोडं फास्ट करायचं बघा. यानंतर नक्कीच अजून एक सामना असेल तर म्हणजे तन्मय प्रकार यातून विजेता संघ. तर तन्मय प्रकार संघ देखील सज्ज राहायचंय. नशिबाची चिठ्ठी नक्कीच त्यांच्या बाजूने निघाली, त्यांनाच पाय मिळाले कुठेतरी. गोलची मार्क आपण गोलंदाज निखिल, स्ट्रायकिंगला गंधराज असेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी पहिला चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न इथे माझा कुठेतरी बीट झालाय आणि पंचाने वाईट चेंडू, वाईट +1 एकूण धावा मिळतील 2. कुठेतरी पहिला चेंडू रुचितने देखील वाईट फेकला होता, पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. पहिले 3 चेंडू सुरेख फेकले होते, त्यानंतर थोडंफार कुठेतरी फंबल झाला, कुठेतरी चुका झाल्या. 2 अवंतर चेंडू फेकले, त्यानंतर आता तर निखिलने सुरुवात केली. निखिलने पहिला चेंडू कुठेतरी विचार केला तर अवंतर फेकला, 2 इष्टाच्या धावा खर्च केल्यात, एकही चेंडू न टाकता. आता आपण शॉर्ट म्हणून आपण विशालला बघतोय. आता मात्र परफेक्ट फेकला चेंडू, कुठेतरी निर्धाव चेंडू फेकला गेलाय. बघा दुसरा षटक झालाय. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू टाकता, आता मात्र एलिव्हेशन मध्ये फटका इथे मात्र फसलाय. फलंदाज झालाय बाद, मैदान सोडावं लागतं म्हणजे मनीषला. नवीन फलंदाज मैदानात सचिन वाघमारे दाखल होतो. बघा पहिल्या षटकामध्ये रिचितने गोलंदाजी खेळली, धावा फेकल्या, फक्त 8 धावा खर्च केला, कोणत्या 2 गडी देखील बाद केले. बघा विचार केला चांगली गोलंदाजी केली रिचितने. आता मात्र त्याच पाऊल टाकून गोलंदाजी करावी लागेल. निखिलचा विचार केला पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव, पहिला चेंडू अवंतर फेकला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, आता फलंदाज बाद झाला. एक मोठा धक्का लागला म्हणजे वाणाभाऊ संघाला. चांगला संघ चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की वाणाभाऊ संघ विचारला गेलं तर एक गेम चेंजर. हे बघा नक्कीच प्रत्येक संघाचं एक टायटल असतं, तसंच त्यांच्या संघाचं देखील एक टायटल आहे बघा, गेम चेंजर वाणाभाऊ एक नाव आहे. नक्कीच गेम चेंज करण्याची ताकद या संघाकडे नक्कीच आहे. तशाच प्रकारे कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंगला आपण सचिनला बघतोय, सचिन वाघमारे. गोलची मार्फत गोलंदाज निखिलला बघतोय. आता मात्र फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवर, इथे मात्र 0वर बाद झाला. एवढी मोठा धक्का अजून एक लागला सचिनला देखील, आता मैदान सोडावं लागलं. तर चला नवीन फलंदाज आता अमोल आले. नवीन फलंदाज अमोलला बघतोय आपण. मात्र चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू अवंत, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर बाद झाले मनीष. त्यानंतर आता मात्र एक हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नक्कीच असेल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कंप्लीट होईल का देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल. बघा प्रेक्षक वर्ग देखील आहेत आणि तसंच मान्यवर. आता मात्र बीट झालं, काय चेंडू टाकला बघा, वेगवान चेंडू टाकला होता, कुठेतरी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतो बघा, पहिला चेंडू अवंतर, त्यानंतर सुरेख चेंडू फेकतात, परंतु 4 चेंडू फेकलेत, कोणत्या धाव खर्च केले नाही. या 4 चेंडूमध्ये 2 गडी देखील बाद केलेत. स्ट्रायकिंगला आपण अमोलला बघतोय. अमोल बघा मोठी गोष्ट करायला आपण एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. सिंगल सर्वशी 1 धाव. स्ट्रायकिंगला तर गंधराचा विचार करतो आघाडीचा फलंदाज जातो, कुठेतरी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. मोठी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. नंतर विचार करतो खलास संघ तो देखील एक चांगला संघ, यंदाच्या अंगामध्ये देखील त्यांनी देखील चांगली कामगिरी नक्कीच केली आहे. आता मात्र फटका फसला, इकडे झाली एका चूक, झाली चूक, अजून एक फलंदाज झाला बाद. गंधराजला देखील आता मात्र मैदान सोडावं लागलंय. 11 धावा झाल्या बघा. तर चला बघा कला संघ आपल्याला देखील विनंती आहे वारंवार टीम मीटिंग घ्यायची नाही. नवीन फलंदाज नागेश मैदानात दाखल झालेत.
तर चला नवीन गोलंदाज आपण केतनला बघतोय. तर केतनचा जर विचार केला तर केतन आता मात्र कुठेतरी सामना खेळतो, कारण की विचार करतो बराच वेळ मात्र कुठेतरी क्रिकेटला देत नव्हतं, पण आता मात्र आपल्या संघासाठी नक्कीच वेळ काढून आपल्या संघासाठी खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक सामन्यांमध्ये आता मात्र कुठेतरी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला केतन खेळताना दिसतोय. स्ट्रायकिंगला आपण बघतो तोच म्हणजेच अमोल आणि संबित, आणि आता मात्र स्वीपचा फटका बॅकफुट करण्याचा पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला ऑन रिझन मध्ये डीप मिड विकेटमध्ये धावा मिळतील एकूण 4. कुठेतरी चेंडू अडवला असं धावा देखील अडवला, थोडंफार नाराज असेल. पहिल्या चेंडूवर कुठेतरी चौकारांनी स्वागत केले गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न अशाच प्रकारे बालंदाजी करायला अमोलचा विचार केला तर अमोल देखील संघर्ष करतोय, त्याचा संघ देखील संघर्ष करतोय. चांगली कामगिरी आपल्या खांद्यावर घेऊन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण काऊ करून नक्कीच आपण दिनेशला बघतोय. सिंगल स्वरूपाची 1 धाव, एक नाही तर धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येत आपल्याकडे 16 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकात चांगले गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्रायकरला आपण नागेशसाठी पहिला चेंडू फेस करतो तो म्हणजे केतनचा. टॅपच्या साय हलका घेण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघतोय. सिंगल स्वरूपाची 1 धाव. बघा विचार करता प्रत्येक संघामध्ये विचार करता कोणते तरी कोणी 2 बॉल बंधुराज नक्कीच घेतात. एका बाजूला आपण रोहित बघतो, एका बाजूला रुचित, हे 2 बंधुराज एकाच संघात. खलास 2-1-4 संघ नक्कीच आता चांगली कामगिरी करतो खलास संघ, चांगली गोलंदाजी करतोय केतन. आता मात्र अजून एक चूक झाली इथे, मात्र अजून एक चेंडू गेलाय सीमारेषा पार. मग इथे मात्र वारंवार चुका होतात, कुठेतरी हरीश चुका करतोय आणि त्याचा फायदा नक्कीच भेटतो. आता मात्र अमोल देखील सांगतोय की इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता, कारण की धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं. तिथं धावा नक्कीच येत आहेत, धावा कशा येऊ दे. इथे मात्र मिसफिल्डचा चौकार, एक नशिबाचा चौकार नक्कीच मिळालाय. चांगली कामगिरी अमोल मात्र आता करतोय आपल्या संघासाठी. अमोलचा जर विचार केला तर 2 चौकार नक्कीच लागले अमोलने. चांगली कामगिरी करतोय, चांगला संघ आहे, एक चांगल्या संघाची बांधणी केली तुमच्या वानाबाई संघ या स्पर्धेमध्ये सरस देण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. आता मात्र चेंडू सोडून दिला. आता मात्र पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलं. बघा पंच चांगली कामगिरी करतात. आपण बघितलं तर पंचांची भूमिका देखील आज तेवढीच महत्वाची असेल, कारण की एक मोठी स्पर्धा आहे, एक मोठं आयोजन आहे, 1 दिवसीय स्पर्धा आहे. अजून एकदा बीट झाले, अजून एकदा पंचांकडे अपील देखील केली. पंचांनी फलंदाज बाद केलं. बघा यष्टाच्या मागे सुरेख क्षेत्ररक्षण आपण रुचित बघतोय, एक यंग स्टार बघतोय, एक चांगला खेळाडू आहे. आता मात्र आता नवीन फलंदाज मैदान दाखवतो, ओंकार जातो. बघा धावसंख्या दाखल करतो तुम्ही आतापर्यंत 21 धावा झाल्या. नागेश 21 झाले, 21 झाले. कुठेतरी वारंवार चुका होतात, चुका शोधणं तेवढंच महत्वाचं आहे. कुठेतरी धावसंख्येचा विचार करतो, दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या 21 धावा झाल्यात. बघा आणि जर चेंडूंचा विचार केला तर षटक देखील संपले. बघा 3 षटकांच्या समर्थन गिरी आले. एक चांगला गोलंदाज, बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव. कुठेतरी विचार केला तर सर्कल क्रिकेट असो, बॉक्स क्रिकेट असो, एक अनुभवी खेळाडू, बॅटिंग असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही फॉर्मॅट मध्ये सर्वस्व गाजवणारा असा हा खेळाडू. स्ट्रायकरला नागेशचा विचार करतो. नागेश देखील एक चांगला फलंदाज आहे, हा गोलंदाज देखील करतो. पण आता मात्र बॅटिंगची आता विशालला बघतो, इथं चूक झाली, इथं मात्र चूक झाली ओंकारला. आता मात्र पुन्हा एकदा कुठेतरी संवाद दिसला, दोन्ही संवाद संवाद दिसल्याने वाद झालाय आणि फलंदाज देखील बाद झाला. बघा सांघिक यश कुठेतरी शेवटच्या क्षणात चुका करतोय. आता नवीन फलंदाज शुभम कांबळे. बघा शुभमचा विचार केला तर आमच्याच डोंबिवली पश्चिम विभागामध्ये नक्कीच एक SSS बँड म्हणजे श्री साई स्पोर्ट्स शॉपची देखील ओपनिंग झाली आहे. बघा ओंकार आउट झालं. नवीन फलंदाज शुभम, श्री साई स्पोर्ट्स शॉपची देखील नक्कीच ओपनिंग झाले. त्यांचेच ओनर आपण बघतोय गंधराज, शुभम, प्रेम. अजून एकदा बघा मागे विचार केला तर आपण विशालला तैनात केलंय, तर विशालला भेटणं इतकं सोपं नाही, कारण की विचार केला की सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यांचा संघ पुढील स्पर्धेत म्हणजे पुढील चालू नक्की निरीक्षण असेल. यातून जो विजय संघ होईल तो नक्कीच त्यांच्याशी लढत करेल. आणि गिरीचा विचार केला तर चांगलं गोलंदाजी करतात. शुभम कुठेतरी वाईट चेंडू घोषित केलाय, वाईट वरकर टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गिरीश करतो, पण कुठेतरी चूक झाली. अवे फ्रॉम द प्रॉब्लेम टाकण्याचा. आता मात्र
इथे मात्र काय झालंय, काय घडले, झेल देखील सोडली, झेलची संधी होती. अजून एक रनआउट. बघा एकाच वेळी दोन संधी गमावल्या. संधीचा विचार करता संधी हा फार छोटा शब्द आहे, फार कमी वेळासाठी येतो. डान्सिंग डाऊन टू विकेट, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण दिनेशला बघतोय, थोडंसं फंबल झालंय, दोन धावा देखील धावून कंप्लीट झाले. बघा जर विचार करतो डीप मध्ये कुठेतरी वारंवार चुका होतात, कुठेतरी चुका सुधारण्याचं काम आता मात्र करावं लागेल. आणि धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्येचा फरक आतापर्यंत 26 धावा झाल्यात. शेवटच्या षटकात उर्वरित दोन चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. चांगले गोलंदाजी गिरीश करतोय, अनुभव एक्सपिरियन्स इथे मात्र मॅटर करतोय. टॅपच्या सायना करण्याचा प्रयत्न आपण लॉंगनला ऋषभला बघतोय, सिंगल सर्व एक धाव. आता मात्र पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी असेल. तसंच बघा आपण इंग्लंडमध्ये विचार केला तर नक्कीच प्रमुख पाहुण्यांचा, मान्यवरांचा इथे मात्र सन्मान देखील केला जाईल. आता मात्र शेवटच्या चेंडूला देखील प्ले अँड मिस झालं, फलंदाज देखील बाद झाला. तर चला माझी विनंती असेल वडागोर संघ आपण परिक्षेत्रातून रचायचा, खलास संघ आपले दोन फलंदाज थोडे मैदानात पाठवायचे. तसेच आपण मुख्य मंचावर आता मात्र कुठेतरी सन्मान करणार आहोत प्रमुख पाहुणे. प्रथमतः मी इन्व्हाइट करतो तुमचे संदेश शिकीर, कल्याण जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय सेना यांच्याच नक्कीच प्रथमतः नक्कीच सौभाग्यवती रंजना मितेश पेनकर यांचा नक्कीच सत्कार करतात. तेच म्हणजे अरविंदजी मडवी साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण नक्कीच ताईंचा सत्कार करायचा आहे. नगरसेविका आपण बघतोय डोंबिवली पश्चिम विभागात असेच दादा त्यांचेच नगरसेविका आपण बघतोय रंजना मितेश पेडणेकर, सौभाग्यवती रंजना मितेश पेडणेकर नगरसेविका डोंबिवली पश्चिम विभाग. ताईंचा इथे मात्र सत्कार केला जातोय. अरुणजी मडवी साहेब लवांचा विचार केला तर नक्कीच कॅश प्राइज दादाने लावलं आपल्या संघावर, नक्कीच कुठेतरी प्रेम दाखवलं होतं, पण कुठेतरी थोडंफार नाराज झाले. तसेच अजून एक तसंच दादाचं देखील आणि दिवशी वेंकर साहेबांचा देखील आपण इथे सत्कार करणार आहोत. आणि मी विनंती करतोय की सचिनजी मडवी साहेबांना की आपल्या हस्ते नक्कीच सचिन मडवी साहेबांना नक्कीच विनंती करतो आपल्या हस्ते आपण नक्कीच नितीश पेडकर साहेबांचा नक्कीच इथे मात्र सन्मान करायचा आहे. त्यांचे मेसेज आपण बघतो की कल्याण डोंबिवली केडीएमसी विभागामध्ये नक्कीच कार्यरत नगरसेविकापदी एक मोठी पदवी आहे ताईंकडे देखील. तसंच बघा अजून एक सन्मान आपण बघतो की सिद्धेश शिकीर साहेब त्यांचा सन्मान नक्कीच करतील. बघा सिद्धेश साहेबांचा विचार केला कल्याण जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष नक्कीच त्यांचा सन्मान सचिनजी मडवी साहेब नक्कीच करतील. बघा मुख्य मोर्चा नक्कीच प्रमुख मान्यवरांचा इथे सन्मान केला जातो. अतिथी देवो भव. तसंच एक लाडके व्यक्तिमत्व सिकंदर नादर साहेब त्यांचं नक्कीच बघा दादा नक्कीच बघा एक मोठ्या मुलाचा एक व्यक्तिमत्व त्यांचा देखील सन्मान करते. म्हणजे कुणालजी शेलार साहेबांना विनंती करतोय की नक्कीच त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. अशी गोलंदाजी मार्कर स्ट्रायकरला रोचित नॉन स्ट्रायकरला निखिल दादांचा देखील बघा थोडंफार इथे कुठेतरी प्रेम दादांवर देखील एक व्यक्तिमत्व एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांचा देखील त्याचा सन्मान केला जातो. त्यांचा देखील आणि पहिला चेंडू इथे मात्र कुठेतरी बीड झाला. पहिला चेंडू सुरेख फेकला होता बॅट कडे नक्कीच सुरेख चेंडू फेकला. धावसंख्या जर विचार केला धावसंख्या कमी धावसंख्या कुठेतरी रोखलाय. 28 धावसंख्येचा कुठेतरी पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजे खलास 3-1 संघाला चांगली कामगिरी केली, कारण चांगली गोलंदाजी केली, चांगल्या एका मोठ्या संघाला रोखलं. आता गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज आशूला बघतोय. आता मात्र कुठेतरी थोडंफार दुखापत नक्कीच दिसते. बघा ऋषभ जर पाणी पाहिजे असेल तर नक्कीच पाणी पाठवलं जाईल. कुठेतरी मागणी असेल तर बघा सांगायचं थोडंफार दुखापत नक्कीच दिसतंय. कुठेतरी क्रॅम्प्स बघा रखरखच्या उन्हात आपण सामना खेळतोय. डिहायड्रेशन झालं नाही पाहिजे याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. स्ट्राईक रोटेट झाला तर मात्र आपण स्ट्राईकवर निखिलला बघतो. संघाचा कष्ट पेलगड बघा विचार केला तर या संघामध्ये यंगस्टार आणि एक्सपिरियन्सचा खेळाडूंचा विचार केला तर आपण गिरीला बघतोय. एक एक्सपिरियन्स बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव एक शिदोरी
पहिला चेंडू निर्धाव फेकला जाता मात्र अजून एक वाईट चेंडू आहे बघा. अशो जर विचार केला तर आपण 28 धावा कुठे डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो. इथून एक्स्ट्राच्या धावा खर्च करणं आपला संघ कुठेतरी संघर्ष करतो. चांगली कामगिरी करणं एवढंच भाग्य. आपण लॉंगनला गंगराजला बघतोय, आपण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अमोलला बघतोय, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण शॉर्ट फॉर्मॅट मध्ये आपण निखिल बघतोय, शॉर्ट लेगला आपण सचिनला बघतोय, मिड विकेट मध्ये आपण नागेशला बघतोय, चुका करतोय. 2 अवंतर चेंडू फेकले, धावा झाल्या एकूण 3 धावा झाल्यात. बघा स्कोरर नक्कीच असं स्कोरच्या मध्ये आपल्याला जीत देखील दिसतोय. तसंच आपली वाहिनी आपण विचार केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑपरेटर प्रणय वेडेकर बघा विचार केला त्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला आशुतोष दिसतात. चांगली कामगिरी, एक चांगली वाहिनी आपण विचार केला तर या विभागात नक्कीच ही वाहिनी काम करत नाही, पण आज मात्र नक्कीच या विभागात ती काम नाही करत. विचार केला तर आपण दिवा आगासन या संघात नक्कीच आम्ही त्यांच्या देखील सोबत काम केलं. आपण विचार केला तर बघा नक्कीच वाहिनी आपण बघतो तेजस्वी भोयर यांचीच ही वाहिनी आहे. सर्व प्रॉप रायटर नक्कीच तेजस्वी भोयर साहेब यांची ही वाहिनी. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण बघतो, एक मोठी स्पर्धा आपण बघतोय. झरण पॅकर्स क्रिकेट क्लब आयोजित राम क्रिकेट सर्कलची ही स्पर्धा. आणि आता माझा विचार केला तर कुठे सन्मानाचं काम करतो आपण. कव्हरला निखिल आहे, डायरेक्ट हिट नक्कीच झालाय. इथे मात्र काहीतरी चूक झाली बघा, कुठेतरी चूक झाली. पंच देखील त्वरित सांगतात की कुठेतरी चूक झाली. सिंगल सर्व्हची एक धाव नक्कीच मिळाली. सिंगलने धाव संख्येत बार धाव संख्येत आपल्याला 4 धावा झाल्यात. जीत देखील चांगली स्कोर करतो बघा. विचार केला जीत देखील पहिल्यांदा स्कोरिंग करतो, तरी देखील चांगली कामगिरी करतो. कुठेतरी नौका पण एक्सपिरियन्स इथे मात्र मॅटर करत नाही बघा. काहीतरी शिकण्याची संधी आज जीतकडे देखील आहे. कुठेतरी विचार केला कमी धावसंख्येचा रोखण्याचं काम करतात, पण कुठेतरी चांगले गोलंदाज देखील आशुला देखील करावे लागेल. चांगला गोलंदाज रोखणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण की इथे तर 28 धावा कुठे डिफेंड करायचं. आपण डीप मध्ये आपण डीप मिडल मध्ये आपण मनीषला बघतोय. चला सुरक्षित करायचं त्यांचं आपल्याला देखील विनंती. आपण देखील थोडंसं ताकद करायचं. चला यायचं निखिल यांचा संघ देखील या स्पर्धेत नक्कीच खेळणार आहे, त्यांना देखील शुभेच्छा आहे. स्वर्गीय घट्टा 11 बीड अंबेडकर संघ तो संघ देखील या स्पर्धेत नक्कीच आपल्याला इन ऍक्शन दिसेल. कुठेतरी विचार केला तर एक चांगला संघ, एक चांगल्या संघाची बांधणी आज मात्र त्यांनी केली असेल नक्कीच. मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती. शेवटच्या क्षणाला कुठेतरी थोडीशी चूक झाली होती, पण आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. एक मोठा संघ, एक आमचा लाडका मित्र नक्कीच या संघात तंत्र नाहीये, तो नक्कीच आपल्याला सोडून गेलाय, पण त्याच्याच आठवणी मात्र ह्या संघाने कायम ठेवल्यात बघा. कोणताही संघ विचार करतो, कोणत्याही स्पर्धेत जर नक्कीच हा संघ होतो तो नक्कीच पहिलं प्राधान्य आपण नक्कीच सुरेंद्र घट्टा म्हणजे सुरेंद्र लोखंड्याला देतो उर्फ घट्ट्या. एका नवापडा संघाचा एक स्टार. ओरम क्रिकेट असो, सर्कल असो, बॉक्स असो, बराच वर्ष या खेळाडूंनी नक्कीच आपलं नाव लौकिक केलं होतं. विचार केला तर आमदार चषकामध्ये देखील एक 2 व्हीलर तसंच अजून 2 2 व्हीलर पटकवणारा हा खेळाडू नक्कीच आज आपल्यामध्ये नाहीये, पण तरी देखील त्याला देखील या स्पर्धेत नक्कीच आपण भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच दिली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या धावांवर एकूण 7 धावा झाल्यात. एक गडी देखील बाद झाला. रुचितला मात्र मैदान सोडावं लागलं.
आता गोलंदाजी मार्क करून गोलंदाज गंधराजच्या स्ट्रायकरला आपण केतन बघतोय. बघा पहिलं षटक अश्विने फेकलं, सूर्य फेकलं, कुठेतरी पॉवरफुल षटक टाकतच 7 धावा खर्च केल्या. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुल्लं गेलं. चला गणराज आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करायचं बघा. थोडे क्षेत्ररक्षण रचायचं कुठेतरी आपल्याला वेळेच हवी आहे. एक दिवशी ही स्पर्धा अजून देखील आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. याचं देखील आपण थोडंफार भान ठेवायचं. कुठेतरी 4 षटकांचा आपण सामना खेळवतोय त्यामुळे वेळ देखील आपल्यासाठी थांबणार नाही. बघा आपण विचार केला तर घड्याळाचे काटे खूप फास्ट आहेत. बघा वेळ कुठेतरी थांबणार नाहीये. पंचांनी वाईट चेंडू कुठेतरी घोषित केलाय. पहिला चेंडू गुंजराजने अवंतर फेकला. कुठेतरी विचार केला तर 28 धावसंख्येचा पाठलाग करतोय. तोच म्हणजे खलास संघ. चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला संघ एका मोठ्या संघाला कुठेतरी कमी धावसंख्येवर रोखलंय. आता मात्र सर्वस्व देण्याचं काम करावं लागेल. तिथून तो संघ जिंकेल तो नक्कीच फाईट करेल. तोच म्हणजेच टिनी वेडेकर यांचा संघ तन्मय पॅकर संघ समोर एक नशिबाची 7 चेंडू साधलाय. शॉट थर्ड मॅन सीझन मध्ये धावा मिळतील 4. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट देखील केला होता. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यश देखील मिळालं. कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न शुभमने केला होता पण त्याच्या चेंडू देखील आवाकाच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषा पार. तर सौकर्याची गरज होती. पहिल्या षटकामध्ये चांगली षटक फेकलं तर अश्विने 7 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता मात्र गंधराजवर प्रति हल्ला. हा चेंडू देखील जाईल का सीमारेषा पार? तर हा देखील गेलाय चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. इक्वेशन आपण विचार केला 16 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. कुठेतरी सामना पूर्णपणे खुलला गेला की त्यांनी 2 चेंडू 2 चौकार. पहिला चेंडू कुठे अवंतर फेकला. तो विचार केला टॉपचा बॉलर त्याला ठोकण्याचं काम जो चांगलं असं त्याला ठोकण्याचं काम आपण केतन करतोय. जसं तसं उत्तर नक्कीच आता तर गंधराजला मिळतंय. बघा गंधराजचा विचार करता गंधराज देखील बॅटिंग करत असतात. चांगली कामगिरी. अजून एक आता मात्र षटकार चौकारांची हॅट्रिक मध्ये कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या नक्कीच आणि पहिला चेंडू अवंतर फेकला 13 धावा झाल्या. 20 झाल्यात. 20 8 पाहिजे बघा रोहित. 8 पाहिजे. 28 धावांचा पाठलाग करू आपण. 28चा पाठलाग करू रोहित. 27 झाल्यात. 28चा पाठलाग दिनेश बघा. अजून एक आता मात्र फलंदाज झालाय का बाद? तर फलंदाज झालाय बाद. बघा आता मात्र मेडिसन चारले. बघा अजून एक झटका. अजून एक रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पण फटका इथे मात्र फसलाय. फटक्याचा चटका लागलाय. तर आता मात्र बॅटरला चटका लागला. बघा विचार होता गिरीश झाले तर नवीन फलंदाज. कुठे सामना पूर्णपणे खुल्ला गेला आपल्या संघासाठी. 15 चेंडू आणि अजून देखील 12 धावांची गरज आहे. गिरी आले. बघा आता बघा 4 चेंडू झालेत. चांगले गोलंदाजी करावी लागेल. सन्मान देण्याचा प्रयत्न कुठेतरी फक्त चेंडू दिशा देण्याचं काम आपण बघितलं की ऑफ साईडला घेण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा फटका सिंगल स्वरूपाची 1 धाव. स्ट्राईक केला अगरचा फलंदाज देखील अजून देखील खेळपट्टीवर एक आशा असेल. एक चांगली कामगिरी करेल आपल्या संघासाठी. टॅपच्या साण्याचा प्रयत्न आपण कव्हर मध्ये आपण अमोलला बघतोय. सिंगल सर्व षटक संपले बघा. 2 षटकांच्या समाप्त धाव संख्या फरक एकूण 21 धावा. आता मात्र इक्वेशन असेल ते म्हणजेच 22 धावा झाल्यात. अजून देखील 12 चेंडू आणि कुठे 6 धावांची गरज आहे. तर चला मनीष कोठारे आहेत गोलंदाजी मार्कवर. थोडं स्पीडअप करायचं बघा. वाढवा संघ कुठेतरी आपण धावा कुठेतरी कमी झाल्या त्याच फाईट करायचा प्रयत्न. यायचं पवन यायचं आपण देखील आपला संघ देखील इन ऍक्शन असेल. चला आपण देखील आता ब्लॉगिंग चालू केली आहे. असं बघा आपल्याला विनंती असेल आज आपल्या बॅटिंगची देखील ब्लॉग नक्कीच बनवायचं आहे. आता मात्र फक्त विजयासाठी 2 धावांची बढती गरज आहे. चला टेनू जायचं आपण
तन्मय पॅकर्स टेनू यायचं, आपण कुठे असेल तर त्वरित यायचंय. आणि आता मात्र अजून देखील एक धावांची वृद्धी करायचं आहे. मग सामना पूर्णपणे सोडलाय, कुठेतरी खांदे टाकले ते म्हणजे वाडाबाज संघाने चांगली कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये, पण मात्र यश मिळालं नाही आणि खलास संघाने मात्र वर्चस्व गाठलंय आणि सामना जिंकला. तर चला यायचंय रुचित, आपण त्वरित यायचं बघा रुचित, आपण यायचंय. बघा तेजस, आपण देखील यायचं चला टॉस साठी, आणि मी विनंती करतो टॉस साठी.